महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागलाय. यावर्षी सुद्धा कोल्हापूर विभागानं राज्यात दुसरा क्रमांक कायम राखलाय. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.40% घट झाली आहे. कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्यानं निकाल घटल्याची माहिती प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी सांगितलं. कोकण विभागानं 97.62% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली, तर कोल्हापूरनं 95.47% दुसरा क्रमांक पटकावला. 2021चा अपवाद वगळता मागील 11 वर्ष दुसरा क्रमांक टिकवण्यात कोल्हापूर विभागाला यश मिळाले. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा मिळून असणाऱ्या कोल्हापूर विभागांतर्गत 1,29,006 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1,23,171 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 54,101 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52,304 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 96.67% लागलाय. यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 1.40% घट झाली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 0.85% घटलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 928 शाळांचा निकाल 100% लागलाय, तर 15 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केलेत. यावेळी विभागीय सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणिती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते. दरम्यान ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पालकांनी उत्तीर्ण झालेल्या आपल्या पाल्यांना पेढा भरवत अभिनंदन केलं.